या व्हिडिओमध्ये आपण उच्च शिक्षण प्रणाली, अभ्यासक्रम आणि सविस्तर प्रश्नपत्रिका विश्लेषण पाहणार आहोत. मी संजय जगदाळे, नेट, सेट, MAJMC, MBA, MA, GDC अँड A. प्राचीन भारतातील उच्च शिक्षण गुरुकुल पद्धतीवर आधारित होते. यात आत्मसाक्षात्कार आणि चारित्र्य घडवण्यावर भर दिला जात असे. विद्यार्थी गुरूंच्या आश्रमात राहून वेद, युद्धकला आणि नीतिशास्त्राचे शिक्षण घेत असत. प्रसिद्ध प्राचीन विद्यापीठांपैकी तक्षशिला हे जगातील पहिले विद्यापीठ मानले जाते. नालंदा बिहारमधील बौद्ध शिक्षणाचे केंद्र होते, जिथे चाणक्य आणि पाणिनी यांनी अध्यापन केले. येथे धर्मगंज नावाचे विशाल ग्रंथालय होते आणि प्रवेश परीक्षा अत्यंत कठीण असे. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना राजा धर्मपाल यांनी केली. ते वज्रयान बौद्ध धर्माचे केंद्र होते. तर वल्लभी हे हिनयान बौद्ध धर्माचे आणि प्रशासकीय शिक्षणाचे केंद्र होते, जिथे गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य होते. स्वातंत्र्योत्तर काळात राधाकृष्णन आयोगाच्या शिफारशीनुसार एन्डेयरवुस्टेनमध्ये UGCची स्थापना झाली. कोठारी आयोगाने सर्वात व्यापक शिफारसी केल्या आणि 10+2+3 मॉडेल सुचवले. भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती करण्यासाठी IITs, IIMs, AIIMS, CSIR आणि आयकार सारख्या विशिष्ट संशोधन संस्थांची उभारणी केली. IITs जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी शिक्षणासाठी ओळखल्या जातात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे NEPमध्ये NEP 1968 ने त्रिभाषा सूत्रावर भर दिला. NEP 1986 मुळे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आणि इग्नोची स्थापना झाली. NEP 2020मध्ये 5+3+3+4 रचना, लवचिकता आणि कौशल्य विकासावर भर दिला गेला आहे. शिक्षणाचे प्रकार पाहूया. प्राच्य शिक्षणामध्ये प्राचीन वारसा, संस्कृत आणि वेदांत यांचा अभ्यास होतो. पारंपरिक शिक्षण हे नियमित पदवी शिक्षण, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असून ते ज्ञान आधारित असते. अपारंपरिक शिक्षण लवचिक आणि विद्यार्थी केंद्रित असते. यात मुक्त विद्यापीठे, दूरस्थ शिक्षण आणि SWAYAM, MOOCS सारखे ऑनलाईन कोर्सेस समाविष्ट आहेत, ज्यामुळे आजीवन शिक्षण शक्य झाले आहे. व्यावसायिक शिक्षण व्यक्तीला विशिष्ट पेशा स्वीकारण्यासाठी तयार करते. उदा. वैद्यकीय शिक्षण NMC द्वारे, वकिली BCI द्वारे आणि चार्टर्ड अकाउंटंट ICAI द्वारे नियंत्रित केले जाते. तांत्रिक शिक्षण अभियांत्रिकी आणि फार्मसी सारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, ज्याचे नियमन AICTE करते. कौशल्य आधारित शिक्षणामध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा हाताने काम करण्यावर भर दिला जातो, ज्यामुळे युवकांना रोजगारक्षम बनवता येते. पायबी. मूल्य शिक्षणामध्ये केवळ बौद्धिक नाही, तर नैतिक विकासही महत्त्वाचा आहे. हे शिक्षण सत्य, अहिंसा आणि प्रामाणिकपणा या मानवी मूल्यांवर लक्ष केंद्रित करते, जेणेकरून भ्रष्टाचार आणि हिंसाचार रोखता येईल. पर्यावरण शिक्षण निसर्गाचे रक्षण आणि शाश्वत विकासावर भर देते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे महाविद्यालयीन स्तरावर अनिवार्य आहे. यात जाणीव, ज्ञान आणि योग्य अभिवृत्तीचा विकास समाविष्ट आहे. उच्च शिक्षणाच्या योग्य कार्यासाठी धोरणे, शासन आणि प्रशासन आवश्यक आहे. सरकार धोरणे ठरवते. शिक्षण मंत्रालय सर्वोच्च स्तरावर निर्णय घेते आणि कुलगुरू व सिनेट प्रशासनाचे दैनंदिन काम पाहतात. धोरणे, शासन आणि प्रशासन ही उच्च शिक्षणाची विशिष्ट रचना आहे. धोरणे शिक्षणाची दिशा निश्चित करतात, शासन निर्णय घेते आणि प्रशासन कार्यान्वयन करते. उच्च शिक्षणाचे नियमन करण्यासाठी अनेक नियामक संस्था आहेत. UGC विद्यापीठांना मान्यता देते, AICTE तांत्रिक शिक्षणाचे नियमन करते, तर NAAC महाविद्यालयांचे मूल्यांकन करून दर्जा देते. या नियामक संस्था उच्च शिक्षण प्रणालीचे आधारस्तंभ आहेत. UGC निधी, AICTE तांत्रिक शिक्षण आणि NAAC गुणवत्ता हमीसाठी कार्य करते. आता आपण उच्च शिक्षण प्रणालीशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रश्नांचे आणि त्यांच्या विस्तृत स्पष्टीकरणाचे विश्लेषण करूया. लॉर्ड कर्झनने 1941 मध्ये सिमला शिक्षण संमेलन आयोजित केले होते. हे गुप्त संमेलन होते, ज्यात भारतीयांना आमंत्रित केले नव्हते. याचा उद्देश विद्यापीठांचा दर्जा सुधारणे आणि सरकारी नियंत्रण वाढवणे हा होता, ज्यामुळे 1904चा भारतीय विद्यापीठ कायदा संमत झाला. 1917 मध्ये नियुक्त केलेला सॅडलर आयोग कलकत्ता विद्यापीठाच्या स्थितीच्या चौकशीसाठी होता, परंतु त्याच्या शिफारशी संपूर्ण भारताने स्वीकारल्या. या आयोगाने पदवी अभ्यासक्रम 3 वर्षांचा करण्याची आणि इंटरमिडिएट शिक्षण विद्यापीठातून वेगळे करण्याची शिफारस केली. बौद्ध शिक्षण परंपरेनुसार गुरु बनण्यासाठी श्रमण, भिक्खू आणि उपाध्याय या श्रेणीतून जावे लागते. 20व्या वर्षी उपसंपदा संस्कारानंतर पूर्णवेळ भिक्खू बनत आणि 10 वर्षांच्या अनुभवानंतर ते उपाध्याय बनण्यास पात्र ठरत. वैदिक शिक्षण परंपरेतील उपनिषद या शब्दाचा अर्थ आहे गुरुजवळ नम्रपणे बसून शिकणे. उपनिषदांना वेदांत असेही म्हणतात. यात आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान यावर गुरु शिष्य संवाद असतो.
जैन शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत देशनाश्रवण म्हणजेच उपदेश ऐकणे होय. ज्ञान मिळवण्याचा क्रम म्हणजे श्रवण, धारणा आणि अनुत्प्रेक्ष चिंतन. पर्यावरण शिक्षणामध्ये केवळ जाणीव आणि ज्ञान नव्हे तर योग्य अभिवृत्ती, ॲटिट्यूडचा विकासही महत्त्वाचा आहे. अभिवृत्ती म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करण्याची आंतरिक इच्छा असणे. भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः वैदिक, बौद्ध, मुस्लिम, ब्रिटिश आणि स्वातंत्र्योत्तर असे विभाग केले जातात. प्रत्येक काळात शिक्षणाचा उद्देश आणि पद्धत बदलत गेली. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत फक्त मार्गदर्शक सूचना आणि उत्तरेच नव्हे तर प्रासंगिक व्याख्याने यांचाही समावेश होतो, ज्यामुळे स्वयं अध्ययन आणि मानवी संवाद शक्य होतो. जगातील पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये इंग्लंडमधील मिल्टन केनीस येथे झाली. भारतात पहिले मुक्त विद्यापीठ 1982 मध्ये हैदराबाद येथे स्थापन झाले. मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे उच्च शिक्षणाचे केंद्र समजले जाते, तर मक्तब प्राथमिक शिक्षणाचे केंद्र होते. मदरशामध्ये गणित आणि तर्कशास्त्रासारखे विषय देखील शिकवले जात. सारांश पाहिल्यास भारतीय शिक्षणाचा प्रवास गुरुकुलापासून नालंदा, तक्षशिला या संस्थात्मक शिक्षणातून ब्रिटिशकालीन आधुनिक विद्यापीठांपर्यंत आणि स्वातंत्र्योत्तर IIT, IIM आणि NEP पर्यंत झाला आहे. या व्हिडिओमध्ये आपण उच्च शिक्षण प्रणालीचा अभ्यास करत आहोत. शिक्षणाचे प्रकार: पारंपरिक, नियमित वर्ग, अपारंपरिक, मुक्त विद्यापीठे, ऑनलाईन, व्यावसायिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि मूल्य शिक्षण, नैतिक विकास असे आहेत. प्रशासन आणि नियमनासाठी UGC विद्यापीठ शिक्षण, AICTE तांत्रिक शिक्षण, NMC BCI व्यावसायिक शिक्षण आणि NAAC मूल्यांकन यासाठी कार्य करतात. उच्च शिक्षण प्रणाली आणि प्रश्न विश्लेषणावर आधारित या व्हिडिओबद्दल धन्यवाद. तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा. या व्हिडिओतील प्रतिमांचे स्रोत येथे दर्शविले आहेत.